खोक्या उर्फ सतीश भोसलेला वैद्यकीय चाचणीनंतर आता पुन्हा शिरूर कासार पोलीस ठाण्यात आणलं। खोक्या भोसलेला आज शिरूर न्यायालयामध्ये दाखल केलं जाणार। वन विभागानं पाडलेल्या खोक्याच्या घराला अज्ञातांनी आग लावल्याचा आरोप। दरम्यान खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या कुटुंबियांना मारहाण केल्याचा खोक्याच्या कुटुंबियांचा आरोप। सतीश भोसलेनं कायदा हातात घेऊन ज्या चुका केल्या त्यासाठी कायद्यानं शिक्षा द्या, पण परिवाराची त्यात चूक काय, घर का जाळलं असं म्हणत अंजली दमान यांचा ट्विट करत संताप। नाना पटोलेंची एकनाथ शिंदे आणि अजितदादांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर, तर आमच्याकडे या, आम्ही सुद्धा पाठिंबा देऊ, नाना पटोलेंचं या ठिकाणी आवाहन। नाना पटोलेंनी पुन्हा जनतेचा विश्वास मिळवणं गरजेचं। पटोले यांच्या वक्तव्यावर बावनकुळेंची प्रतिक्रिया, तर नाना पटोलेंची ऑफर हास्यास्पद असून ईडीच्या भीतीनं कुणी युतीतनं बाहेर पडण्याचं धाडस करणार नाही। बच्चू कडूंची पटोलेंच्या ऑफरवर प्रतिक्रिया। नाना पटोले शिमग्यातील सोंग, राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांची नाना पटोलेंवर टीका। अबू आझमींची मुंबई सत्र न्यायालयाकडून कानउघडणी, औरंगजेबाबाबत वादग्रस्त वक्तव्य प्रकरणात अटकेपासून संरक्षण देताना संयमानं वागण्याची ताकीद। होळी रमजानचं महत्त्व लक्षात घेऊन सामाजिक सलोखा राखा, समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांचं सणांच्या पार्श्वभूमीवर आवाहन। सणांदरम्यान सलोखा राहावा यासाठी पोलिसांकडून सुद्धा खबरदारी। होळीला मशिदी झाकून ठेवण्याची वेळ, तर संकुचितपणा देशाला, समाजाला आणि हिंदू धर्माला परवडणारा नाही। आज सर्वजण एकत्र येऊन होळी खेळण्याचं वातावरण नाही, संजय राऊतांकडून खंत व्यक्त।